हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री शिंदे मैदानात किशोर दराडेंसह शिंदे नाशिक शिर्डी जळगाव इथे बैठक घेणार आहे, तर विविध शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आणि शिक्षक बैठकीला उपस्थित राहणार। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीतून अजितदादा गटाचे उमेदवार महेंद्र भावसारही रिंगणात। भावसारांनी उमेदवारी मागे घ्यावी यासाठी शिंदे अजितदादांशी बोलणार। शिक्षणातील गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायद्याची अंमलबजावणी, देशभरात अँटी पेपर लीक कायदा लागू, 10 वर्षाचा कारावास तर 1 कोटींचा दंडही तरतूद, तर डमी उमेदवाराला 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेसह 10 लाखांचा दंड। रवींद्र वायकरांच्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील विजयाविरोधात याचिका, वायकर जिंकल्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची याचिकाकर्ते भरत चव्हाणची मागणी। मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या नोंदणीवरील ठाकरे गटाच्या आक्षेपांची आयोगाकडून दखल, पुरवणी यादीत 12,000 नावं समाविष्ट का नाही, तपासणी सुरू। भाजप कोर कमिटीच्या बैठकीत विधान परिषदेच्या नावावर चर्चा, विधानसभा निवडणुकीत फायदा असणाऱ्या चेहऱ्यांना संधी मिळणार, महाराष्ट्रातून 10 नावं दिल्लीला पाठवणार, सूत्रांची माहिती। लोकसभेत कमी पडलो तिथे संघटना वाढवणार, सरकारच्या योजना समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केलं पाहिजे यावर चर्चा, बैठकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सातारातील राजकारणावर आमचीच पकड, कोणी कितीही शेड्यू ठोका, वरून देव जरी आला तरी इथे शिवेंद्रराजे, महेश शिंदे, मनोज घोरपडे माझ्यासाठी देव, उदयनराजेंनी भर सभेत दंड ठोपटले। भुजबळ आणि मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज ओबीसी उपोषणकर्त्यांची भेट घेणार, सकाळी 11 वाजता पुण्यात मंगेश ससाणेंना, दर दुपारी 2 वाजता जालन्यात हाके आणि वाघमारेंच्या उपोषणस्थळी भेट देणार। जरांगे आणि हाकेंचा सरकारवर विश्वास नाही, सर्वपक्षीय चर्चा हाच मार्ग, कुणाच्याही ताटातलं काढून कुणाला देऊ नये ही ठाकरे गटाची भूमिका, राऊतांची प्रतिक्रिया। सरकार ओबीसींचं मराठा समाजाच्या नोंदणी खोट्या ठरवण्याचा घाट सुरू, जरांगेंचा गंभीर आरोप, मात्र मी मराठा समाजावर अन्याय होऊ देणार नाही, बलिदान देण्याची तयारी, जरांगे ठाम। राजकीय कारकीर्द संपवण्याच्या धमक्यांना मी घाबरत नाही, यापूर्वी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय, कारकीर्द उद्ध्वस्त करण्याच्या जरांगेंच्या इशाराला उत्तर। ओबीसी आरक्षण संबंधी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार, मराठा समाजाप्रमाणे ओबीसींसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची स्थापना होणार, मुख्यमंत्र्यांकडून ओबीसी शिष्टमंडळाची मागणी मान्य। वेटिंग लिस्टमधील तिकिटांवर प्रवास आता बंद, आरक्षित डब्यांमधील वाढत्या गर्दीमुळे रेल्वेचा मोठा निर्णय, कन्फर्म तिकीट नसलेल्या 1628 प्रवाशांवर रेल्वेची कारवाई। बहुचर्चित शक्तीपीठ द्रुतगती राज्य महामार्गाच्या भूसंपादनास स्थगिती, विरोधानंतर महामार्गाच्या फेरआखरणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। नीट परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग होणार, ग्रेस मार्क मिळालेल्या उमेदवारांची येत्या रविवारी फेरपरीक्षा, परीक्षेतील अनियमिततेच्या आरोपांवर भूमिका स्पष्ट करा, सुप्रीम कोर्टाचे एनटीएला आदेश। संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं नाशकात भव्य स्वागत, तर संत मुक्ताबाई पालखीचा आज बुलढाण्यात मुक्काम। केमिकल कंपन्यांमुळे इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, प्रदूषणयुक्त पाण्यात स्नान केल्यानं भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची चिन्ह, तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी। पंढरपुरात धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर, शहरातील 113 इमारतींना नगरपालिकेची नोटीस, बहुतांश इमारती मंदिर परिसरात, भाविकांनी अशा धोकादायक इमारतींमध्ये न राहण्याचं आवाहन। सरनाईक जखमींची रुग्णालयात घेतली भेट। मुंबईत शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होणार, 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, तर आज मुंबई आणि पुण्यातील घाट परिसरात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज। T20 विश्वचषकात भारताचा आज बांगलादेशसोबत मुकाबला, रात्री 8 वाजता दोन्ही संघात सामना रंगणार, कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।